मध्ये ते पत्र नाहीये की या तुम्ही ज्या दिवशी भेटला पंतप्रधानांना त्या दिवशी जे शेतकऱ्यांच्या संदर्भातलं पत्र दिलेलं होतं त्यात या विद्यार्थ्यांच्या विषयाचा उल्लेख नव्हता अशी टीका त्या ट्विटवरती सतत केली जाते की तुम्ही ते पत्र तसं पत्र कुठलंही दिलंच नव्हतं. असं चर्चेशी होत नाही. शेतकऱ्यांचं दिलं तर वेगळा विषय, पण विद्यार्थ्यांचं फक्त काय द्यायचं डायलॉग सुरू करा हा आग्रह करायचा आणि तो केला आम्ही. साहेब तुम्ही मोदींना भेटल्यानंतर विरोधकांमध्ये थोडीशी अस्वस्थता निर्माण झाली की पवारसाहेब मोदींना मदत करतायत का म्हणून, तर हे एक चर्चा फार सुरू झाली. मग आणि तुम्ही म्हणताय असं डायलॉग सुरू झाला आणि मग आज शिक्षण निर्णय काय निर्णय काय नाही, पण तुमचे जे विरोधक तुमच्यासोबत आहेत अस्वस्थ झाली आहेत वेगवेगळे लोक आहेत. झाल्यानंतर अभिजित दिपकेने आता मागणी केलेली आहे की यामध्ये ज्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत आणि मुलांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सरकारने मागे घेतले पाहिजे. ते मुद्दे आहेत आणि मी सांगू शकत नाही, पण माझी माहिती अशी आहे की 3 मुद्दे होते शेवटी. त्याचे 2 तुम्ही म्हणतात ते केंद्र सरकारने मान्य करायची तयारी दाखवली होती. राजीनामा या विषयावर त्यांची भूमिका अत्यंत कठोर होती. साहेब मोदी ज्यावेळेस अडचणीत येतात त्यावेळेस पवार साहेब त्यांना मदत करतात किंवा त्यांच्या मदतीनं जातात असा एक टीकेचा सूर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा निर्माण झाला. प्रश्न असा आहे, प्रश्न सुचायला मदत झाली का नाही. सर, या सगळ्या प्रकारामुळे केंद्र सरकारच्या कार्यशैलीमध्ये काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का? काही सांगता येत नाही. मला वारंवार बजवावी लागेल का मग? केंद्र सरकारच्या जर कार्यपद्धतीमध्ये बदल होणार नसेल, जर सरकार वारंवार अडचणीत असेल आणि देशात असा उद्रेक होणार असेल तर तुम्हाला अशी मदत करण्याची संधी वारंवार मिळेल असं वाटतं का मग तुम्हाला? किंवा त्यांनी वारंवार असे निकाल घ्यावे म्हणजे त्याच्यानंतर निकाल घेतल्या आम्हाला लोकांच्याकडे. साहेब मोदींनी जे भाषण केलं होतं ना साहेब, तुमचं जे काही विश्लेषण आहे म्हणजे विरोधी पक्ष लढत होते पण एक सरकारबद्दल खूप अशी भीती होती, कारवाया होत होत्या वेगवेगळ्या यंत्रणांकडून. नवी पिढी याला सगळ्याला न घाबरता जी मैदानात उतरली, तर तुम्ही कसं या सगळ्याकडे बघता? एका बाजूला हे विरोधी पक्ष आहेत आणि एका बाजूला ही नवी पिढी. माझं जे काही बोलणं अभिजित आणि त्यांच्याशी झालं मला एक कन्व्हिन्स झालं की ही मुलं त्यांच्या मागण्या पदर फाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. विरोधी पक्षांना एक मोठं याच्यातून बूस्ट मिळालंय असं वाटतं तुम्हाला या सगळ्या? प्रश्न असा नाही, प्रश्न सरकारला यातून अक्कल शिकायची संधी. राजनाथ सिंग काही दिवसांपूर्वी असं म्हटले होते की हे मोदींचे सरकार आहे, या सरकारमध्ये मंत्र्यांचे राजीनामे होत नसतात. आता या राजीनाम्यानंतर तुम्ही काय सांगाल? हे सरकार इतके दिवस ज्या इगोनं आणि अहम भावनेनं वागत होतं आणि त्याचे दुष्परिणाम हे लक्षात आल्यावरती आता तरी ते 2 पावलं मागे येतील का आणि एकूण व्यवस्थेवरती राजीनामा घेणार नाही हे मलाही सांगितलं होतं आणि त्याची ती भूमिका होती, शेवटी घेतला. याचा अर्थ जनपक्ष काय असतो याची नोंद त्यांनी घेतली. साहेब मोदींचं एक भाषण आपल्याला आठवत असेल की मी राजकारणात पवार साहेबांचा हात धरून आलोय. आता जो भेटीचा फोटो होता ना, बोट धरून आलोय, आता जो भेटीचा फोटो होता त्यात तुमचा हात त्यांनी धरला होता. शेवटी पवारांनाच हात द्यावा लागला असं वाटतंय, कारण तुम्ही आता म्हणतात की ते राजीनामा घेणार नव्हते असं म्हणत होते. बोटावरून हातावर आले. साहेब हे केंद्र सरकारचं जसं झालं तसं महाराष्ट्रामध्ये असंच काहीसं चित्र आहे. प्रत्येक गोष्टीला पाठीशी घालणं, कारवाई न करणं, धडा घ्यायची गरज आहे का महाराष्ट्रात? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणावर या पद्धतीनं मत व्यक्त केलं, ते योग्य